नालासोपाऱ्याच्या त्या 41 इमारतीमधील तोडक कारवाईत बेघर झालेल्या रहिवाशांना बहुजन विकास आघाडीने आधार दिला आहे। बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव यांनी आज रात्री बेघर कुटुंबांची भेट घेऊन त्यांना जेवण, कपडे आणि थंडीतील चादरचे वाटप करून त्यांना मोठा दिलासा दिला आहे। नालासोपारा पूर्व अग्रवाल परिसरातील सांडपाणी प्रकल्प आणि डम्पिंग ग्राउंडवर उभारलेल्या अनधिकृत 41 इमारतीवर न्यायालयाच्या आदेशाने वसई विरार महानगरपालिकेने 27 नोव्हेंबरपासून कारवाईचा बडगा उगारला आहे। 15 ते 20 वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाशांना घराबाहेर काढून महानगरपालिकेने त्यांच्या इमारती भुईसपाट केल्या आहेत। त्यामुळे 2 दिवसांच्या कारवाईत 100च्या वर रहिवासी कुटुंब बेघर झाली असून सध्या त्यांनी रस्त्यावर संसार मांडला आहे। त्या कुटुंबांना अखेर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या आदेशाने माजी महापौर रुपेश जाधव यांनी मदतीचा हात पुढे करून त्यांना जेवण, राहणे आणि कपडे वाटप करून मोठे सहाय्य केल्याने त्या बेघर कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे। रुपेश भाऊच्या अगोदर पण सर्व रुपेश भाऊचे जे मॅडम आहेत, मॅडमना पण आमचं 2 दिवस सहकार्य केलं। आज रुपेश भाऊ आलेत। रुपेश भाऊने चांगल्या प्रकारे सगळं गोरगरिबांसाठी चादर वगैरे वाटप केलं। आम्हाला अंगावर घ्यासाठी चादर सुद्धा नव्हती, थंडी वाजत होती। त्यांनी आज सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढे त्यांनी सांगितलं आम्हाला याच्यानंतर 15-20 दिवस काय जे लागल त्याच्यानंतर ते सहकार्य करणार आहेत। त्याच्याविषयी मला बोलायचं एवढंच। हे आम्हाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे की थंडीमध्ये राहतो आम्ही, तर त्यांनी येऊन आम्हाला 2 टाइम जेवण देतात, आमच्यासाठी पाणी पण पोहोचवतात, त्याचे आम्ही धन्यवाद मानतो। बघा, आपण बघता की आता जे 41 बिल्डिंगवर आता जवळजवळ 7-8 बिल्डिंगवर कारवाई जी झालेली आहे ते सर्व बेघर झालेले आहेत। अनेक लोकांचे मला फोन आलेले आहेत। मी इथे आल्यानंतर ती परिस्थिती बघितली तर एकदम लहान मुलं हे रस्त्यावर आहेत, त्याला जेवणापासून ते झालेलं आहे। मी लगेच आपले आमदार हितेंद्र ठाकूर साहेबांना फोन केला। त्यांनी सांगितले जेवढी लोक असतील, त्यांना 500 लोक असू दे की 5000 लोक असू दे, त्यांना सगळ्यांना जीवदानी ट्रस्टच्या माध्यमातून आपले रोज जेवण त्यांना हे करा। आता दोन्ही टाइम म्हणजे आज, उद्या, सकाळ संध्याकाळ त्यांना दोन्ही टाइम आपण इथे जेवण देणार आहोत। त्यांना पाण्याच्या बाटल्या सुद्धा इथे दिलेल्या आहेत। इकडचे सर्व कार्यकर्ते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही सगळे घर टू घर त्यांच्या तिथे जातो। जिथे कोपऱ्यामध्ये कोणी राहतात त्यांना पण तिथे आपण मदत करतो। आता जास्त गरज होते आमच्या ज्या लेडीज आहेत त्यांना अंगावर कपडे सुद्धा नाही मिळत, त्यांना चादर सुद्धा नाही मिळत। मग आता इकडच्या डीमार्टच्या इकडनं आम्ही त्या पूर्ण 150 त्यांना चादरी वगैरे आता दिलेली आहे त्यांना, आणि आणखी ज्यांना गरज आहे ते बघून त्यांना सर्व पुरवण्यात येणार आहे। परंतु जी परिस्थिती बघता एकदम उघड्यावर बसलेले आहेत, नाला आहे तिथे, एकदम अंधारामध्ये आहे। मी सर्वांना हात जोडून विनंती करतो, सर्वांनी मदत करा तर। आमदारांना पण सांगितलेलं आहे सगळ्या साहेबांना, रोज तुम्हाला जेवण जीवदानी ट्रस्टची दुपार सकाळला आम्ही स्वतः पोहोचवतो। आता मला माझ्या थंडी पडल्या म्हणून सगळ्यांना जेवढी मदत करता किती दिवस राहत काहीच गरज नाही पाया पडायची। अरे बाबा कोई में 2 अरे चल ना बाबा, ये ना विष्णून अभिषेक न घेतलं, नाही घेतलं बापाचा मग बापाला उभा टाकायला, उभा कसा अपमान करतो म्हणून काय देते, फोटो काढतो म्हणाय। एक्स्ट्रा राहिलं तर मिळेल तुम्हाला, उद्या भेटेल। ओके ठीक आहे, अरे जा चला, द्या फक्त तुम्ही आपल्या बिल्डिंग मध्ये घ्या, फक्त आपल्या बिल्डिंग मध्ये घ्या। या साईडला जावा तुम्ही। हो भाऊ, आज मला कळायला चला जाऊ। जेवण सगळ्याचे पोहोचलेले आहेत दादा। हा चला चला, हा द्या या ताईचा नवरा पिऊन राहते द्या।
एका घरातला एकच माणूस देणार. मी हाव नाही बायाला कोणी उभं राहणार नाही. पुन्हा अपमान झाला तर पुन्हा मग म्हणू नका मला, नंतर भांडण करायची नाही मला. तपाशाच्या बायकोला दिला मी द्यायला लावलं. चला तुम्हाला आणखी कमी पडला तर उद्या मी परत आणली. म्हणजे एक तरी सगळ्यांना भेटू. अरे माझं जरा आरामशीर आणि हे बघा एक मिनिट ऐका की आता जेवण दिलं का पटकन इकडे मी तुम्हाला हे आणलं ब्लँकेट, आपले ब्लँकेट आणलं. हा तर आपले एक घराच्या एकच माणसाने या. हा आपण 100-150 ब्लँकेट द्या. इकडे बघ, इकडे थांब. जा.